Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. माझा राजेश विटेकर असेल किंवा बाकीचे राहुल असतील, बोर्डीकर असतील, इतर सहकारी असतील, बोर्डीकरांच्या बद्दल राहुलच्या बद्दल जास्त अधिकारवाणीनं देवेंद्रजी सांगतील, परंतु मी एवढा परभणीकरांना शब्द देतो, मी राजेशला तयारी करायला सांगितलं होतं, परंतु एकदा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आणि इथं महादेव जानकरांना पण प्रतिनिधित्व देणं गरजेचं ज्यावेळेस होतं, महाराष्ट्राच्या हिताचं होतं, समाजाच्या भल्याचं होतं, त्यावेळेस मी राजेशला थांबायला सांगितलं. परंतु आज मी परभणीकरांना सांगतो, उद्याच्या 6 महिन्याच्या आत राजेशला विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. हा विश्वास मी माझ्या परभणीकरांना देतो. बाकीच्यांनी पण काळजी करू नका. ज्याच्या त्याच्या सन्मानाची पदं देण्याचं काम आम्ही सगळेजण महायुतीच्या माध्यमातून करू. उद्याच्या पासून प्रचार करताना माझं नावच घातलं नाही, माझा फोटोच नव्हता, मला बोलायलाच दिलं नाही, मला पायाकडे बघून हसलेच नाही, असलं काही म्हणू नका. हे काही कुणाच्या घरचं लग्न नाहीये, हे आपलं स्वतःचं काम आहे. शेवटी महादेव जानकर इथं नवीन आहे, ठीक आहे. मागच्या वेळेस रत्नाकर गुट्ट्यांना निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं, परंतु सगळ्यांनी मिळून एवढ्या मोठ्या 140 कोटी जनतेचा कारभार हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये द्यायचा आहे.